744 आहेत असा दावा अमित साठम यांनी केलाय। तर प्रकाश सुर्वेंविरोधात मुंबईच्या दहिसरमध्ये आंदोलन केले गेलं। ठाकरे गट मनसे मराठी एकीकरण समितीने हे आंदोलन केलंय। प्रकाश सुर्वे यांनी माफी मागा अशी घोषणा यावेळेस करण्यात आली। मराठी माझी आई उत्तर भारतीय मावशी असं वक्तव्य प्रकाश सुर्वे यांनी केले होते, त्याचं पडसाद उमटले। माय मरो आणि मावशी जगो, म्हणजे माँ मर जाए चाहे माँ मरे लेकिन मावसी रहनी चाहिए। हमारे मराठी में ये म्हण है, ऐसे बोलते हम लोग, लेकिन कब बोलते हैं जब किसी की माँ नहीं रहती तो उसका पालन पोषण उसकी मौसी करते, तब हम लोग ये बात बोलते। लेकिन इन्होंने जो स्टेज पे वक्तव्य किया है वो प्यार के लिए नहीं किया है, वो सिर्फ मत लेने के लिए किया है, वोट के लिए किया है। कभी भी हम लोग उत्तर भारतीयों के विरोध में नहीं है। म्हणजे शिंदे ऐसन बा बोलतात, हा बोलतो की मराठी माय मेली तरी चालेल, पण माझी मावशी उत्तर प्रदेश उत्तर भारत ही जगली पाहिजे, कारण की ह्याचं उत्तर भारतावरती प्रेम आहे। पण ह्याने उत्तर भारताला निघून जावं ना, हे कसलं राजकारण? हा म्हणजे मराठी भाषा हा मारायला निघालेला माणूस आहे, हा असा गद्दार मराठीचा, आणि स्वतःच्या आईबद्दल कोण असं बोलतं का? एवढी लाज नाही आला? आणि आईला सोडलं असेल, असं कधी वक्तव्य होतं का की माझी माय मेली तरी चालेल? प्रकाश सुर्वे साहब ने कल बोला कि माय मरेगी तो भी चलेगा, मौसी जिंदा रहनी चाहिए। मराठी में एक मन है, माय मरो पण मावशी जगो। लेकिन और एक मन ऐसी है कि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। कितनी भी मौसी आ जाएगी ना, लेकिन माँ की जगह वो कभी नहीं ले सकती। आप सबको पता है, आज जो गद्दार अंदर हो गए हैं, वो अभी जनता से उन्होंने कभी उनका इंसानियत नहीं रखी, वफादारी नहीं रखी, वो जनता से क्या रखेंगे? जनता को ये सोचने की अभी आज ये बारी आई है। प्रकाश सुर्वे यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन केले गेले। प्रकाश सुर्वेंच्या विरोधात मुंबईच्या दहिसरमध्ये ठाकरे गट आणि मवियाकडून हे आंदोलन केले गेलं। प्रकाश सुर्वे यांनी मराठी आणि हिंदी भाषेबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर हे आंदोलन केले गेले। तर HDILच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा चालवला गेलेला आहे। HDILच्या